जेसस सोसायटी समाज मंदिर प्रकरण निष्पक्ष चौकशीची नरसय्या आडम यांची आयुक्तांकडे मागणी. सोलापूरच्या बापूजी नगर येथील जेसस सोसायटीच्या समाज मंदिराबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरसय्या आडम यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात संबंधित इमारतीचा अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक उपक्रमासाठी वापर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. जेसस सोसायटीने ही इमारत महापालिकेकडून भाडेतत्वावर घेऊन आवश्यक मंजुरीनुसार वापर केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना या समाज मंदिराला चर्च म्हणून संबोधणे योग्य नसल्याचे आडम यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची वस्तुनिष्ठ पुराव्यावर आधारित व निष्पक्ष चौकशी करून कायद्याच्या चौकटीत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. आता महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष करून बापूजी नगर, लष्कर, मोदी, कोल्हापूर चाळ या परिसरामध्ये कन्नड आणि तेलुगू बोलणारा ख्रिश्चन समाज मोठ्या पद्धतीनं आहे. आता त्या भागामध्ये मी 1979 पासून त्या भागात राहायला प्रत्यक्ष गेलेला. यांच्या सगळ्या वहिवाटी मी पाहिलेल्या आहेत. 2004 मध्ये आमदार झाल्यानंतर या लोकांची मागणी आली की आम्हाला समाज मंदिरचं गरज आहे, तर या ठिकाणी सांस्कृतिक आणि सामाजिक आम्हाला काम करावं लागतं. तर त्या पद्धतीनं सरकारची मान्यता घेऊन DPTCमधून त्यांना त्या पद्धतीनं समाज मंदिर बांधून दिलं. कलेक्टरने मान्यता दिली, महानगरपालिकेने मान्यता दिली आणि पहिल्या दिवसापासून या समाज मंदिरला विरोध तिथल्या काही लोकांनी केलं. विशेष करून RSSचे कार्यकर्ते काय असतील त्यांनी विरोध केला. तर त्या ठिकाणी जे मंडप होतं त्या मंडपाचे इतके तुकडे केले, ते तुकडे शेवटी माझ्या घरापर्यंत येऊन पडले. स्वतः अशोक कामटे त्या ठिकाणी आले. त्यावेळेला ते स्वतः कमिशनर होते आणि मला विचारलं, मास्तर सांगा मी काय पाहिजे ते ॲक्शन घेतो. त्यांना मी सांगितलं हा गल्लीतला मामला आहे, मला वाढवायचं नाही. त्यांनाही विश्वासामध्ये घेऊ, आपण हा प्रश्न संपवू. त्या पद्धतीनं कालांतराने विश्वासात घेऊन हा प्रश्न संपवलेला आहे. तर 19 वर्ष झालं हे समाज मंदिर. 2019 मध्ये सध्याचे खासदार, त्यावेळेचे आमदार प्रणिती शिंदे याने सुद्धा या समाज मंदिरचा एक मजला वाजवून दिला. त्या ठिकाणी वया वाटपाचं कार्यक्रम होतं, त्या ठिकाणी विधवा कल्याणाचं कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी गरीब महिलांना साड्याचं होतं, अनेक प्रकारचे. मग सगळे 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, राष्ट्रीय पुरुषाचे असेल, आगे सगळे. आणि हे एक विशेष आहे, त्यातले सगळे सभासद हे ख्रिस्ती आहेत. रीतसर त्यांना परवानगी दिलेला आहे. जनरल बोर्डाने ठराव केला 2016ला, एक मताने ठराव केला की यांना सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाकरता 29 वर्ष 11 महिन्याने मिळालेलं आहे. 3-3 वर्षाला एकदा याचं हे झालेलं. असं असताना त्या ठिकाणी चर्च चालतं, त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होतात, जबरदस्तीने धर्मांतर होतं. आता मला त्याने सांगावं, एक तरी केस माझ्या पुढं आणून दाखवलं का? आता त्या भागामध्ये मी राहतो आहे, आज जवळजवळ 46 वर्ष झालं त्या भागात राहतो आहे. तर हा ख्रिस्ती समाज, ख्रिस्तीमध्ये जन्माला येणं चूक आहे का? पाप आहे? आम्हाला ख्रिस्ती धर्म आवडला, घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी. कोणी हिंदू धर्माप्रमाणे राहतील, कोणी ख्रिस्ती राहतील, कोणी मुस्लिम राहतील, कोणी जैन राहतील, कोणी वेगळं शीख राहतील, अनेक पंथाचे लोक या ठिकाणी आहेत. आता किती समाज मंदिरमध्ये मंदिर वसवलेलं आहे
एक कमिशनरला सांगितलं थोडं त्याचाही तुम्ही तपास घ्या. समाज मंदिरमध्ये जर मंदिर बसवता येत नसेल तर बसवलं कसं RSSच्या लोकांनी याची माहिती घ्या म्हणून सांगितलेलं. कमिशनरने म्हटलं मी यासंबंधी पूर्ण कागदपत्राची तपासणी करेन. आमच्या असिस्टंट कमिशनरला मी दिलेला आहे, त्या चौकशी करतील, तुमचंही म्हणणं मांडा आणि मी वर पाठवेन. जे सरकारकडनं येईल त्यावेळेला तुम्हाला सांगेन असं सांगितलं. जर ऐकत नसतील हे सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.